नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे व्यथा मुलाच्या आईची। ऐकूया। परवा मी माझ्या मैत्रिणीकडे लग्नाला गेले होते। तिच्या मुलीचं लग्न होतं। लग्नामध्ये अचानक जयाची भेट झाली। अगं बाई, तू इकडे कशी? जया म्हणाली, अगं आले वराडाबरोबर। हो, पण तिने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले, हे बघ, त्या नवरदेवाची आई आहे ना, ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे, त्यामुळे त्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला मला यावंच लागलं। बरं बरं, चला, त्या निमित्ताने आपली भेट तरी झाली। आम्ही दोघे जण आनंदाने एकमेकींना भेटलो आणि गप्पा मारायला लागलो। चल, आपण तिकडे बसूया का जाऊन? आम्ही दोघे जणी बाजूला खुर्चीवर जाऊन बसलो। काय ग, काय म्हणतोय अमित? काय म्हणते सुनबाई? जया, तू रागवू नकोस। मला काही अमितच्या लग्नाला येणं झालं नाही बघ, खूप प्रयत्न केला। आता यावेळेला ना मी पुण्याला येणार आहे ना, नक्की अमितला आणि सुनबाईला भेटायला येईन बरं का। जयाने माझे बोलणे मध्येच तोडले आणि म्हणाली, इथे खूप गोंगाट होतोय, आपण तिकडे जाऊन बसूया का लॉनवर? हो चल, जाऊया। मग आम्ही दोघी जणी पलीकडे लॉनवर जाऊन बसलो। तिकडे खुर्च्या टाकल्या होत्या, तिकडे जाऊन बसलो। गप्पा मारता मारता जयाचे डोळे एकदम भरून आले। अगं, काय झालं जया, सांगशील का मला? मी तिचा हात हातात घेऊन विचारलं। काय सांगू सुहासिनी तुला, तू की नाही माझी सुनबाई बघायला काही येऊ नकोस। अगं का बरं? कारण अमितचा घटस्फोट झाला आहे। मला एकदम धक्काच बसला। काय सांगतेस? अगं, मागच्याच वर्षी लग्न झालं ना त्याचं? हो अगं, पण पटलं नाही दोघांचं। मग काय, घेतला घटस्फोट। मला तिचे बोलणे ऐकून खूपच वाईट वाटलं। अगं, पण झालं तरी काय नेमकं, सांगशील का मला? सांगते, ऐकतेस का? जया म्हणाली, अगं, दोघंही जण एकमेकांना वर्ष 2 वर्षापासून ओळखत होते बरं का, आणि ओळख असल्यामुळे त्यांनी एकमेकांचं लग्न ठरवलं। आम्हाला दोघांना सांगितलं। आम्हाला तर काय वाटलं की दोघं एकमेकांना पसंत आहे, आम्ही पण होकार दिला आणि लग्न झालं। दोघांची नोकरी, रोज सकाळी 9 वाजता दोघं जण घराबाहेर पडायचे। मी घरात असल्यामुळे घराची तिला काही चिंता नव्हती। नोकरीवर गेल्यावर संध्याकाळी ती 6 वाजता परत यायची आणि अमितला यायला रात्रीचे 8 वाजायचे। ती परत आल्यावर आपली फ्रेश व्हायची आणि जेवण करायची स्वयंपाकघरात जाऊन आणि खोलीत जाऊन बसायची आपली। मला काही हे बरं वाटायचं नाही, पण जाऊ देत, नवीन आहे, मी काही लक्ष देत नव्हते। पण अमित आल्यावर त्याला काही बोलणं नाही, त्याला विचारणं नाही, त्याला जेवायला वाढणं नाही, मला हे काही मनाला पटलं नाही। मी तिला समजावलं, अगं, तो तुझा नवरा आहे, कमीत कमी मी स्वयंपाक करते, त्याला जेवायला वाढत जा, कमीत कमी आल्यावर हसून तरी बोलत जा। मी तिला समजावले, पण ती मला म्हणते कशी, अहो सासूबाई, हे बघा, कुणालाच कुणाचे बंधन नको। त्याला जसे वागायचे त्याने तसे वागावे, मला जसे वागायचे तसे मी वागते। अहो, आम्ही की नाही बॅचलरप्रमाणे राहायचं ठरवलं आहे। एकमेकांचा त्रास एकमेकांना कुणालाच नको, त्यामुळे आम्ही असेच राहणार। मला हिचे बोलणे काही पटले नाही। मला हसावी का रडावे काही समजेना। मी म्हटलं, अगं, मग लग्न कशाला केलं? पण तिने माझे बोलणे कानाने टाकले बरं का। असेच दिवस जात होते, 2-3 महिने गेले। शेवटी मी अमितला म्हटलं, अमित, आम्ही दोघं जातो गावाकडे, तुम्ही राजा राणी दोघं जण राहा, आम्ही नकोच मध्ये बरं का, तुम्ही राहाल तर छान आनंदात राहाल, असे म्हणून आम्ही दोघे जण गावाकडे निघून गेलो। पण आम्ही गावाकडे गेल्यावर तीच तरा, सुनबाई लवकर उठायची, आपला डबा करून घ्यायची, काहीतरी खाऊन घ्यायची आणि ऑफिसला निघून जायची। अमित मात्र बिचारा बाजूच्या खानावर जाऊन जेवण करायचा। हे असंच चालू होतं, तिच्या वागण्यात काही बदल होत नव्हता। अमित ही खूपच वैतागला आणि शेवटी त्यांनी घटस्फोट घेतला। असं आहे बघ हे सगळं सुहासिनी। आता अमित तर म्हणतो मला लग्नच करायचं नाही, लग्नाच्या याच्यावर माझा खरोखर विश्वासच राहिला नाही, मला कुठली मुलगी नको, कोणी नको, मी आपला एकटा राहणार। परत तिचे डोळे भरून आले। मी तिला परत हातावर थोपटले, जया, तू काळजी करू नकोस, आपण नाही का आम्हीसाठी एक दुसरी छान मुलगी बघूया, बिलकुल काळजी करू नकोस तू, पूस बघू डोळे। इतक्यात मला फोन आला, जेवणाची वेळ झाली आहे, लग्नघरात तिकडून फोन आला आणि आम्ही दोघी जणी जेवायला गेलो। लग्नघरातून जयाचा निरोप घेऊन मी घरी परत आले। घरी आल्यावर मात्र काम करताना माझं काही लक्ष लागेना, सारखा अमितचा चेहरा डोळ्यापुढे उभा राहिला। अमित जयाचा एकुलता एक मुलगा होता, साधा सरळ मुलगा, पहिलेपासून स्कॉलर, IT कंपनीमध्ये त्याला नोकरी होती। पुण्याला छान सुंदर सर्व सोयीने युक्त असा त्याचा फ्लॅट होता। दारात 4 चाकी गाडी होती।
आणखी काय हवं? सगळं सुख असतानाही त्याला मात्र सुख मिळत नाही. सगळं असतानाही अमितला मात्र सुख मिळत नाही, याचं जयाला खूपच वाईट वाटत होतं. मी म्हटलं, पण हल्ली पूर्वी कसं व्हायचं, मुलीचं लग्न म्हटलं की आई वडिलांना खूप चिंता असायची नाही का? या मुलीला सासर कसं मिळेल, नवरा कसा मिळेल, घरचे माणसं तिला सामावून घेतील ना, याची खूप धाकधूक असायची आई वडिलांना. पण हल्ली मात्र तसं राहिलं नाही. हल्ली कसं झालंय, मुलाच्या आईलाच काळजी लागली. मुलाच्या आईला वाटतं माझ्या मुलाला बायको कशी मिळेल, ती ॲडजस्ट होईल की नाही, ती आपल्या घरात सामावून घेईल की नाही, ती सगळ्यांशी नीट वागेल की नाही, याची मुलाच्या आईला हल्ली खूप चिंता असते. हल्ली सासवा म्हणजे मुलांच्या आया खूप ॲडजस्टिव्ह झाल्या आहेत नाही का? आपल्या सुनेला अगदी त्या फुलासारखं जपतात, लेकीसारखं जपतात. पण काही काही वेळेस या अशा घटना घडतात आणि मग मन सुन्न होते खरंच. पण मी सगळ्या मुली अशा असतील असं मी म्हणत नाही. बऱ्याच मुलींना मी घर संसार करत, नोकरी करत, घर सांभाळताना पाहिलेले आहेत. माझ्या एक मैत्रिणीची मुलगी आहे, ती डॉक्टर आहे बरं का. तिच्या घरात सासू सासरे आहेत. तिने स्वयंपाकाला बाई लावलेली आहे. सकाळी 9 वाजता दोघांना दवाखान्यात जावं लागतं. पण ती सकाळी दोघांना नाश्ता देऊन, त्यांच्या गोळ्या देऊन मग दवाखान्यात निघून जाते. 12 वाजता त्यांची बाई येते स्वयंपाकाला. ती आजी आजोबांना गरम स्वयंपाक करून जेवायला वाढते. या माझ्या त्या मैत्रिणीच्या मुलीला कधी कधी रात्री पण जावं लागतं दवाखान्यात दोघांना. पण आपल्या घरातली सगळी शिस्त ती बिलकुल ढळू देत नाही. सगळं शिस्तीत व्हावं, सगळं वेळेवर व्हावं, यावर तिचा कटाक्ष असतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. मला असे वाटते की या लग्नाच्या आधी मुलींना तिच्या आईवडिलांनी नीट समजावून सांगितले पाहिजे, 4 गोष्टी समजावल्या पाहिजेत. हल्ली हे मुलींमध्ये समज नसल्यामुळे किंवा समज कमी असल्यामुळे हे घटस्फोटाचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. खरं तर आपली भारतीय संस्कृती खूप चांगली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्थेचे खूपच महत्त्व आहे आणि जगप्रसिद्ध आहे आपली ही कुटुंब संस्था. तर आपण ही कुटुंब संस्था टिकवून ठेवली पाहिजे. घटस्फोट कमीत कमी होतील याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. मी म्हणत नाही की मुलींची चूक आहे, फक्त मुलांचीही चूक असू शकते. दोघांनी एकमेकांना समजावून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आईवडिलांचा आदर केला पाहिजे. हल्ली तर काय आईवडील एकीकडे, मुलं एकीकडे अशीच राहतात. पण जे काय वेळेवर समोरासमोर येतील तेवढा तरी आदर केला पाहिजे. आणि ही शिकवण घरातूनच तिला मुलींना मिळाली पाहिजे. मुली असो मुलगा असो, दोघांनाही हे संस्कार मिळालेच पाहिजे. तरच अशा घटना घडणार नाहीत नाही का? हल्लीच्या मुलाच्या आईला तिची अशी व्यथा आहे, तिच्याने मन अस्वस्थ होते. हल्ली खरोखर मुलीही सुशिक्षित झाल्या आहे, नोकरी करतात, मुलाच्या बरोबरीने पैसा कमावतात आणि त्यामुळे त्या थोडंसं नमतं घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहतात. पण तुम्ही फक्त एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना वेळ द्या आणि एकमेकांची मनं सांभाळा, तर या अशा घटना घडणार नाहीत. मैत्रिणींनो, माझी ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद परत एकदा.